या सगळ्या सविस्तर घडामोडी आपण जाणून घेत राहणार आहोत। आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता। मुंबईत भाजप 5 जागा लढवणार तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईतून अमित साटम यांचं नाव निश्चित होऊ शकतं। उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांऐवजी शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयल यांना पसंती। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी तब्बल 8 दिग्गज इच्छुक। भाजपकडून भागवत कराड यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती। शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंचं नाव अंतिम, तर ठाकरे गटाकडून खैरे आणि त्याचबरोबर दानवेंच्या नावाची चर्चा। पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस काटेकी टक्कर होणार। भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांची नावं चर्चेत, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदेंचं नाव चर्चेत। मवियाकडून निवडणूक लढण्याचा ठाकरेंचा प्रस्ताव हास्यास्पद। ठाकरे गटानं भाजप नेत्यांच्या उमेदवारीची चिंता करण्याची गरज नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माध्यमांना प्रतिक्रिया। वसंत मोरेंकडून फेसबुकवर आईचं दर्शन घेतानाचा फोटो पोस्ट। फक्त माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदेंकडून उमेदवारी जाहीर। हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं, श्रीकांत शिंदेंची घोषणा। नांदेडमधून काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत। वसंत चव्हाणांकडून नांदेड लोकसभेच्या तयारीला सुरुवात। चव्हाणांचं नाव काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवल्याची बातम्यांचा महाफास्ट आढावा घेऊयात पुन्हा एकदा। भाजपच्या हिंगोलीतील शिष्टमंडळानं घेतली अशोक चव्हाण यांची भेट। हिंगोलीची जागा भाजपला सोडण्यासाठी अशोक चव्हाणांसोबत चर्चा। शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या जागेवर भाजपचा प्रबळ दावा। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता। सुनेत्रा पवार बारामती आणि पुरंदर दौऱ्यावर। सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। उमेदवारी जाहीर होण्याआधीच सुनेत्रा पवारांकडून बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचं निर्धार महाविजयाचा असा बॅनर लागलं। उत्साही कार्यकर्त्यांना लावलेल्या या फलकाची चर्चा। उद्या बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभांचा धडाका। बारामती शहर आणि तालुक्यात अजित पवारांच्या तब्बल 7 सभा। उमेदवारी सुनेत्रा पवार यांची घोषित होण्याचीही शक्यता। नाशिकच्या निफाडमध्ये शरद पवारांची जाहीर सभा। सभेला संजय राऊतही उपस्थित राहणार। विजय शिवतारेंनी आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। बारामती लोकसभेसंदर्भात शिवतारेंची बैठक। दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवण्याचा दिला होता इशारा। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा राज्यातील दुसरा दिवस। राहुल गांधी दोंडाईचा गावापासून धुळ्यापर्यंत रॅली काढणार आणि धुळ्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा मालेगावच्या दिशेने निघणार। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची नवी रणनीती। लाभार्थ्यांना मोदीजींचा नमस्कार, हे भाजपचं नवं अभियान। कार्यकर्ते लाभार्थी कुटुंबांना मोदींचा नमस्कार सांगणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून मागाठाणे मतदारसंघाची आढावा बैठक। प्रकाश सुर्वेंच्या मतदारसंघाचा आज शिंदे आढावा घेणार। मागाठाणेमधील प्रश्नांसंदर्भात सह्याद्रीवर संध्याकाळी बैठक होणार। नवी मुंबई कुणाच्या वडिलांची जहागिरी नाही। नवी मुंबईत सध्या हुकुमशाही सुरू, ती हुकुमशाही मोडायची आहे। शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांची गणेश नाईकांवर अप्रत्यक्ष टीका। मोहोळचे आमदार यशवंत माने सीबीआयच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता। बनावट जातीच्या दाखल्यावर सरकारकडून 3 पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप। शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांच्याकडून तक्रार दाखल। राज्यभरात उन्हाचा चटका वाढला। कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ। मालेगावात सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। नाशिकच्या इगतपुरीचं कमाल तापमान 36 डिग्री सेल्सिअसवर। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वैशाख वणव्याचा अनुभव। एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसनंतर अटल सेतूवरून लवकरच बेस्ट बसचा प्रवास सुरू होणार। कोकण भवन, वर्ल्ड ट्रेड सेंटर व्हाया अटल सेतूचा मार्ग निश्चित करण्याचं काम सुरू। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आशिया पॅसिफिक विभागातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरव। वर्षाकाठी 5 कोटींपेक्षा जास्त प्रवासी संख्या हाताळल्यानं सलग 7व्यांदा मुंबई विमानतळाला सन्मान जाहीर। कोकण रेल्वेवर देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त शुक्रवारी ब्लॉकमुळे 5 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल। पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावातील सोयीसुविधांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती। समाविष्ट गावातील विकास कामं आता या समितीच्या माध्यमातून केली जाणार। सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचे गुण वेळेत भरा। निकाल जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर गुण नोंदवायचे असल्यास महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी 500 रुपये दंड। मुंबई विद्यापीठाच्या सूचना।
पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. पदवी प्रदान सोहळा मे-जून मध्ये आयोजित करण्यात येणार. विद्यार्थ्यांना 30 मार्च पर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज करता येणार. जानेवारीपासून ते मार्चपर्यंत पार पडलेल्या म्हाडाच्या 3 लोकशाही दिनात वर्षानुवर्ष रखडलेले 32 अर्ज निकाली. सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी म्हाडाकडून जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित. मुंबईतील 17 भूखंडांचा ई-लिलाव. म्हाडा आज निविदा प्रसिद्ध करणार. कोट्यवधी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा. मुंबईतील कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या चाचण्यांना सुरुवात. मे अखेरीस भुयारी मेट्रोतून प्रवास शक्य. मुंबईतील माहीम किल्ल्याची दुरुस्ती आणि कायापालट होणार. माहीम कोळीवाड्यातील पर्यटन आणि विकासाला चालना देण्यासाठी निर्णय. मुंबई सेंट्रल पार्कसाठी जागतिक खुली संकल्पना स्पर्धा घ्या. भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची पत्राद्वारे मागणी. मुंबईतील जागेचं हे भवितव्य कंत्राटदाराला ठरवू देऊ नका, पत्रात उल्लेख. ओल्या मच्छीसह सुक्या मच्छीचे दरही दुपटीने वाढले. सुक्या माशांचे दर किलोमागे 300 रुपयांवरून 600 रुपयांवर. पुण्यातील भोर नगरपालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा. थकबाकी वसुलीसाठी 9 विशेष पथकांची नियुक्ती. प्लास्टिक प्रदूषणावर उपाय म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीवर कठोर अंमलबजावणी करणार. महापालिकांची विशेष पथकं तयार आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करणार. तलाठी भरतीची सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून 36 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर.